मैं चला शहर से दूर। अभी मजा आएगा ना भिड़ो। बेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आलो गावाला आणि हे बघू शकता मस्त असं वातावरण झालं आहे। आणि आज आमच्याकडे चाललं आहे तांदळाच्या पापड्या बनवण्याचा कार्यक्रम। हे बघू शकता तुम्ही। तर तांदळाच्या पापड्या बनवण्यासाठी एकदम सोपी आणि सिंपल प्रोसेस आहे बघा। पहिल्यांदाच त्याला फिरक्यानं मारतात, त्यानंतर राख शांत झाल्याबरोबर असं पाणी शिंपडतात आणि शेवटच्या स्टेपमध्ये साच्यामध्ये टाकून त्याला वाळत घालतात। एवढी सोपी आणि सिंपल प्रोसेस आहे बघा। तर हे बघू शकता तुम्ही, आता इथं चालू आहे समर इंटर्नशिप। मधून या, इकडून इकडून हाय दाब दाब दाखत दाबत दाब बसलाय। लांब जात नाही ना तर ती घासून घाला की अजून लय अजून कसं त्यामधल्या अंतरात घाला लय। तुम्ही जुळून घाला ना, लय अंतर ठेवला ते काय वाळता नाही काय। अशा प्रकारे ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झालाय आणि पापड बनवण्याचा कार्यक्रम पण। आणि मी आत्ता आलो वावरात, कारण वावर आहे तर पावर आहे। थोड्या वेळानंतर मी असा ट्रॅक्टर चालवतो की ट्रॅक्टर पुढं आणि चिक्या मागं पळतो। असं होतं म्हणून मी आंब्यात झाडं चढतो आणि बघतो तर काय, पावसाचं वातावरण। मग काय, पटापट आंबे तोडतो आणि टोपलीमध्ये भरतो। पण हे काय पावसाला बरोबर नाही वाटत, त्यामुळे ते आम्ही घराला पोहोचताच पडतंय। मग काय, आम्ही पण पावसात भिजतोय, उड्या बिड्या मारतोय। आता एवढं पावसात भिजल्यावर भजी न खायला होईल का? तर मित्रांनो, आता जस्ट मी शर्ट चेंज केला, लय गार लागत होतं त्यामुळं। आणि इकडे चाललं आहे भज्याचा कार्यक्रम, भजी बनवत आहे आता सध्या। तर मस्त आपल्याला पावसामध्ये भजी खायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, बाहेर पडत आहे पाऊस आणि आपल्याकडं भजी रेडी झालेली आहे। तर मस्त आम्ही सगळे ह्याच्यावर तवा मारणार आहे। भजी खायला बसतो तेवढ्यात पाऊस आणि वारं दोन्ही वाढतं आणि सोबत विजा पण चमकायला लागतात। म्हणून मी घरात जातो आणि बघतो तर काय, पाऊस तर कमी झाला, पण माझ्या डोक्यात चाललंय फिरायला जायचं प्लॅनिंग। पण हे सांगायचं कसं? सकाळी मस्त असं पक्ष्यांचा आवाज घेत सनराइज एन्जॉय करत आम्ही पोचतो रेल्वे स्टेशनला। पण हे सगळं झालं, पण आम्ही चाललोय कुठं?
ट्रेनमधून व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोचतो जेजुरी रेल्वे स्टेशनला. आत्ता रेल्वे स्टेशनचा लुक बघून फोटो सेशन न होणं असं होईल का? त्यामुळे सगळे असं आपापला पोज देऊन उभं राहतात आणि सुरू होतं फोटो सेशन. फोटो सेशन कंप्लीट करून एका डुगडुग्यानं आम्ही पोचतो गडाच्या पायथ्याला आणि सुरू होतो आपला सिनेमॅटिक प्रवास. मंदिराच्या दिशेने जात असताना आपल्याला जागोजागी असे छत बांधलेले असतात जेणेकरून आपल्या उन्हाचा त्रास होऊ नये. गडाच्या पायथ्याला पोहोचल्यावर आम्हाला एक नंदीचे मंदिर दिसते. तिथे आम्ही दर्शन घेऊन वरती चढायला सुरुवात करतो तर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल बघायला भेटतात. तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, वयस्कर लोक जे की शिड्या चढू शकत नाही त्यांच्यासाठी अशी सुविधा सुद्धा अवेलेबल आहे इथे. बघता बघता कधी 200 पायऱ्या चढून वरती आम्ही येतो हे आम्हाला सुद्धा कळत नाही. दर्शन रांगेमध्ये उभे राहून असा गजर करत आम्ही गाभाऱ्याजवळ पोहोचतो तेवढ्यात आरती सुरू होते. आरती मिळाल्यामुळे सगळे लोक खुश असतात. मग काय, भंडाऱ्याची उधळण करतो आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात.